गाडी वायबल का होती त्याचं कारण कळलं, कारण स्पोक तुटलेत त्याचे जरा थोडेसे, त्याच्यामुळं. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय फिरायला. कुठं ते अजून नक्की माहीत नाही, कारण जे काय ते सगळं तृणालनेच ठरवलंय. आणि तृणाल आणि मी दोघं जण आहे, अजून त्याच्यासोबत कोण आहे का माहीत नाही. आल्यावरती आपण त्याला विचारूयात नक्की निघालोय कुठं आणि कोण कोण आहे आपल्याला ते पण कळेल. गुड मॉर्निंग तृणाल. गुड मॉर्निंग अण्णा. कुठे निघालो आपण? आपण चाललोय पालीला, सातारा. सातारा. ठीक आहे, चला. तर आम्ही निघालोय पालीच्या खंडोबाचं दर्शन करायला आणि वाईमध्ये थोडंफार फिरायला. वातावरण एकदम गार आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं आम्ही चहा घ्यायला या ठिकाणी थांबलो. मी तर चहा घेत नाही, पण तृणाल बोललाय की या साईडला चहा छान भेटतो, म्हणून मग चहा आणि बनमस्का असं घेतलेलं आहे. तू कंटिन्यू चहा घेतोस का? हा घेतो. कसं आहे मग सांग बरं, आहे का काही वेगळं? छान आहे. खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला आणि जसं जसं साताऱ्याकडे जाऊ तसं गारवा अजून वाढत चालला होता. ते बाईक रायडर जेव्हा शेजारून गेले तेव्हा एकदम दचकल्यासारखं झालं, कारण आम्ही एकदम सावकाश निवांत प्रवास करत चाललो होतो. नाश्ता करायला थांबलोय, त्याच्या बाजूला मस्त असा सीन. नाश्ता करायला थांबलोय, ऑर्डर येते अजून जरा टाइमपास चालू आहे. टाइमपास मी शिकतोय कसं बनवायचे व्हिडिओ. हो. नाश्ता करून निघालो आणि एक अर्ध्या तासाचा रस्ता राहिला होता, मग मंदिराजवळ पोहोचलो. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. 9:15 वाजलेत. जरा मध्ये रस्ता खराब होता, रस्त्याचं काम चालू आहे. लवकर आल्यामुळं मंदिरामध्ये गर्दी नाही आहे एवढी. आणि इथनं पुढं आता आम्ही जाणार आहे वाईला. तिकडं आम्हाला बरंच काही फिरायचं आहे. नवीन समस्या निर्माण झाली आहेत आता. गाडी वायबल का होती त्याचं कारण कळलं, कारण स्पोक तुटलेत त्याचे जरा थोडेसे, त्याच्यामुळं. स्पोक तुटलेले आहेत. आता आम्ही चाललोय बुलेटच्या शोरूम मध्ये. चालू असेल ना असं का? रविवार आहे ना आज? असं असेल. आम्हाला आता तिकडे जायचंय, त्यांनी सांगितलेल्या ऍड्रेस वरती. समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी. या बुलेटच्या शोरूम मध्ये पण त्याचं काय काम नाही होत. आता इकडनं 1-1.5 किलोमीटर आहे आतमध्ये, तर तिकडे जाऊन ते स्पोकचं काम करायचं आहे. तिकडं आता आम्हाला तर सांगितलंय कमीत कमी अर्धा तास लागेल. गाडी आता उभी केली, फिटर येतोय म्हणून थांबलोय. स्पोक पण भेटतात येत. हो, आता काय ते निम्म्यापेक्षा जास्त स्पोक टाकायला लागेल, फिटिंग करावं लागेल आणि चेन टाईट करायला लागेल, तिला करावं लागेल. गाडी किती होती? टायर 2-2.5 तास. हां, काम करू, मंदिरात जाऊ, थोडाफार जेवायचं वगैरे बघू, तोपर्यंत येऊ. इथे 1:30 तरी वाजतील. चालेल, ठीक आहे, तसं करूयात आपण. आता आम्ही इकडनं समोरच्या साईडलाच मंदिर आहे, कळस आहे तिथं आम्हाला मंदिरात जायचंय. पाया पडतो, जेवण वगैरे करतो, तोपर्यंत काम उरकेल असं त्यांचं म्हणणं आहे. गाडी सोडलेली, आता तिकडे काम करायला आलोय. आता चालत 2 मिनिटाच्या अंतरावर होतं मंदिर. गर्दी आहे रे. हे समोरच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे, ते 1762 मध्ये बांधलेलं आहे. आणि समोरच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, काशी विश्वेश्वर मंदिर. दर्शन वगैरे करून झालं. आता आम्ही निघालोय जेवणाच्या शोधामध्ये. बंडू नावाने असं काहीतरी जेवणाचं खूप फेमस दिसतंय. कुठे आहे काय आता?
बघावं लागेल. गाडी रिपेअर होतो पण असंच फिरावं लागणार आहे आपल्याला. इकडं तिकडं चालत. अशा ठिकाणी की जिथं पोरी पण हे मी वहिनींना पाठवणार आहे खास करून. आणि मला आता हे घ्यावंच लागेल माझ्या व्लॉग मध्ये. बंडू बंडू खूपच फेमस दिसते. आता आम्ही पर शोधत चाललोय ते. हॉटेल छोटा असेल तर आम्ही परत खाली येणार आहे. आणि तिकडे ते आमंत्रण करताय होतं तिकडे जाणार आहे. केलेलं आहे. हे आहे वरती बंडू पोहोचणार आहे पण आम्ही काय तिकडे जाणार नाहीये. इकडनं आता असं डायरेक्ट खाली समोर जे हॉटेल दिसलं होतं त्या हॉटेलमध्ये जाणार आहे. बंडू भोजनालयानंतर डायरेक्ट आम्ही आता इकडे आलोय बाप्पा मोरयामध्ये. पनीर 65 आलेलं आहे. सुनाला पहिले टेस्ट करायला सांगितलंय कसं आहे ते. ठीक आहे. ठीक आहे बघू. हे याचं वेट नाहीये काय. एवढं फिरून आल्यानंतर जेवण वगैरे झालं, सगळं झालं, दर्शन झालं. फायनल स्टेजला आमची गाडी दिसते. जवळजवळ काम होत आलेलं आहे. फायनली आता आम्ही निघालोय. 1ला गाडी सोडली होती. 4 वाजलेत. आणि या काकांमुळं आणि दादामुळं गाडी एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर धन्यवाद दादा. आणि तुम्हाला जर कधी गरज लागली तर या काकांकडे आणि दादाकडे या, कारण तेच एकमेव असे की ते स्पोकचं काम करतात. हां, याच्यावरती नंबर पण आहे बोर्डवरती, तुम्ही बघू शकता. काही वाटलं तर याच्यावरती फोन करा. तर आता इथनं आम्ही डायरेक्टली घरी जाणार आहे, कारण आता उशीर होईल घरी पोचायला. त्याच्यामुळं आम्ही इकडनं छानसे असा अनुभव, गंमत आणि आठवणी घेऊन आता परत आम्ही घरच्या दिशेने निघालो आहे. सव्वा 6 वाजलेले आणि फायनली आम्ही चिंचवड गावामध्ये आलेलो आहे. 1-2 मिनिटामध्ये आता घरी पोहोचत. तर भेटूयात आपण असंच कुठेतरी पुढच्या ट्रिपमध्ये परत एकदा.